आता कापसाकरता तणनाशक, कापसामध्ये बरेच शेतकरी चोरबिटी, राऊंडअप बिटी या तणाला कंटाळून तणाचं नियंत्रण करण्यासाठी ग्लायफोसेट वापरता यावं त्यासाठी त्या याचा चोरबिटीचा किंवा राऊंडअप बिटीचा वापर करतात. माझी सगळ्यांना विनंती आहे, कापसामध्ये इतकं सुंदर तणनाशक आहे, ते जर तुम्ही वापरलं ठीक आहे, तुम्हाला थोडासा खर्च जास्त येईल, पण चोरबिटी, राऊंडअप बिटी घेऊन हे आपण जर ते बियाणं खोटं निघालं, बियाणं डुप्लिकेट निघालं तर आपल्याला कुठंही तक्रार करता येत नाही, कोणीही तुमचं ऐकून घेणार नाही. त्यामुळे जे बाजारातलं बिलातलं बियाणं मिळतं ते घ्या. चोरबिटीचा कधीही वापर करू नका. आणि चांगलं तणनाशक तुम्हाला आहे पर्याय, ते जर तणनाशक वापरलं तर निश्चित तुम्हाला चांगला फायदा होईल. त्यासाठी आपण कापसाकरिता तणनाशकामध्ये आपण पाहूया, सर्वोत्कृष्ट कापसातलं उगवण पूर्व आणि उगवण पश्चात दोन्ही प्रकारे काम करणारं जर तणनाशक कोणतं असेल ते आहे हेक, HECK, बूस्टरचं हेक. तुम्ही कापूस लागवड केली, समजा पाऊस पडला, कापूस लावला, लगेच तुम्ही त्या दिवशी त्याच्या मागेच वापरू शकता, दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी. समजा कोरड्यात कापूस लावला, धूळ पेरणी केली, पाऊस पडल्याबरोबर 3 दिवसाच्या आत. समजा बागायती कापूस आहे, ठिबकवर आहे, तर पाणी दिल्याबरोबर 3 दिवसाच्या आत. तुम्हाला या पद्धतीचा फरक दिसेल. हे बघा, हे न वापरलेलं, आपल्या शेतात प्रयोग केलेले आहेत, हे न वापरलेलं आहे, सगळं शेत तणानं भरलं आहे, आणि हे वापरलेलं एक सुद्धा तण नाही. उगवण पूर्व याचा वापर केला तर फारच चांगला फायदा. नाही समजा उगवण पूर्व झालं तर उगवण पश्चात चांगला कापूस 4-5 पानाचं झाल्यानंतर तण 2-3 पानाचं असताना जर वापरलं तरी सुद्धा याचे खूप सुंदर रिझल्ट येतात. हे 300 मिली प्रति एकर आहे. उगवण पूर्व आणि उगवण पश्चात दोन्ही पद्धतीनं काम करतं. फक्त तासात जर वापरलं तर आपला पैसा सुद्धा वाचतो. 300 मिली प्रति एकर आहे, पण समजा एवढ्याच भागात आपण फवारलं, एवढ्या तासातच जर फवारलं तर अर्ध्याच एकराचं वापरलं जाईल. म्हणजे 300च्या ऐवजी 150 मिलीच डोस, म्हणजे तुमचा पैसा सुद्धा वाचू शकतो. त्यानंतर एकरी किमान 150 लिटर पाणी याचं वापरा. जवळपास सर्वच तणांचं उत्कृष्ट नियंत्रण या हेकमुळं तुमचं गोल रुंद पानाचे सगळेच तण आणि बरेच गवतवर्गीय तण सुद्धा यानं नियंत्रित होतात. त्यामुळं बहुतांश सगळ्याच तणांचं नियंत्रण हेक न होते. फक्त आंतरपीक नको. तुरीचं जर आंतरपीक असेल याच्यात तर तुरीचे तासं सोडून वापरावं लागेल. तूर जर आंतरपीक असेल तर तुरीचं तासं सोडायचे आणि फक्त कापसाच्याच तासामध्ये वापरायचं. आंतरपीक नको. लागवडीनंतर 3 दिवसाच्या आत किंवा कापूस 5 पानाचा असताना, समजा उगवण पूर्व जर वापरलं तर फारच चांगलं. समजा उगवण पूर्व वापरले गेलं नाही तर मग काय करावं लागेल तुम्हाला, कापूस 5 पानाचा झाला की मग वापरा. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जमिनीत चांगला ओलावा असणं गरजेचं आहे. म्हणजे उगवण पश्चात जेव्हा वापरतो आपण, उगवण पूर्व तर आपण चांगला ओलावा असल्याशिवाय लागवड करत नाही, तर जेवढा चांगला ओलावा तेवढं त्याचं नियंत्रण चांगलं. जमिनीत चांगला ओलावा असणं गरजेचं आहे. एकरी प्रमाण हे 300 मिली आहे. तासात जर फवारला तर 150 मिली लागेल. आंतरपीक तूर वगैरे नको, असलं तरी त्याचे तासं सोडून फक्त कापसाच्या तासात आपण वापरायचं आहे. आणि उगवण पूर्व वापरलं तर 3 दिवसाच्या आत, उगवण पश्चात तुम्ही कापूस 5 पानाचा झाल्यानंतर कधीही वापरू शकता. या पद्धतीनं हे सर्वोत्कृष्ट तणनाशक आहे. त्या ग्लायफोसेटच्या नादी लागून चोरबिटी घेऊन आपलं नुकसान करून घेतल्यापेक्षा चांगलं बियाणं घ्या, कापसाचं जातीवंत शुद्ध बियाणं बिलात घ्या आणि तिथं हेकचा वापर तुम्ही करा. म्हणजे तुम्हाला चोरबिटी घेण्याची गरज पडणार नाही. खूप चांगलं हे तणनाशक आहे. आता इतर तणनाशक सुद्धा, पेंडामेथिलिन सुद्धा तुम्ही वापर करू शकता. पाऊस पडल्यावर 72 तासाच्या आत जे आहे हे 1200 मिली प्रति एकर आहे. पेंडामेथिलिन जे झिलर आहे, आपलं झिलर हे पेंडामेथिलिन जे आहे 38.7%, हे कोरड्यात फवारून 8-10 दिवसात पाणी देणं किंवा पाऊस पडणं गरजेचं आहे. तुम्ही कोरड्यातही याचा वापर करू शकता. कोरड्यात जरी फवारलं आणि नंतर फक्त 10 दिवसाच्या आत पाऊस पडणं किंवा सिंचन करणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला माहिती आहे उद्या परवा पाऊस पडणार आहे, आज फवारून द्या. कोरड्या जमिनीत जरी फवारलं तर त्याचे बबल्स तयार होतात आणि एक लेअर तयार होतो. तर पेंडामेथिलिन सुद्धा, पण पेंडामेथिलिन बघा बऱ्याच पिकांमध्ये, मी तुम्हाला सोयाबीनमध्येही सांगितलं, तुरीतही सांगितलं, कापसातही सांगितलं, तर जसं जेवढे जास्त पिकांमध्ये वापरता येतं तसं तणसुद्धा त्यांना सगळ्या प्रकारचे कंट्रोल होत नाही. त्यामुळे त्याचा पाहिजे तसा परिणाम दिसत नाही. फक्त तुम्हाला हे पाहिजे त्यामुळे सांगतो मी. हे सगळ्यात चांगलं आहे, पायरिथ्रियामॅक्स सोडियम. क्यूफॉप, आता गवतवर्गीय तण जर जास्त असेल तर तुम्ही हेकमध्ये क्यूफॉप वापरू शकता. उगवण पश्चात, उगवण पूर्व नाही. उगवण पूर्व फक्त हेकच वापरता येतं. क्यूफॉप हे उगवण पूर्व चांगलं काम करत नाही. पण उगवण पश्चात 5 पानाचा कापूस झाल्यानंतर जर तण नियंत्रित करायचं असेल तर हेक आधी क्यूफॉप वापरा. आता काही तणनाशक आहेत एकत्रित, म्हणजे तुमचं क्विझोलोफॉप इथाइल आणि पायरिथ्रियामॅक्स सोडियम एकत्र केलेले तणनाशक आहेत.
पण त्या तणनाशकाचे पाहिजे तसे परिणाम दिसत नाही. त्यामुळं वेगळे वेगळे तणनाशकं घेऊन आपण एकत्र करून जर फवारले तर त्याचे परिणाम जास्त दिसतात. त्यामुळं फक्त काय लागतं तुम्हाला, एक बाटली टाकायच्या ऐवजी 2 बाटल्या मिक्स करायच्या. त्यात काही कष्ट लागतात का? काहीच नाही. पण वेगळे वेगळे तणनाशक एकत्र केले तर त्याचे रिझल्ट जास्त चांगले येतात. तुमचं हे जे आहे काय म्हणतात त्याला, मला वाटतं धानुका, डोझोमॅक्स, हिटविड मॅक्स वगैरे जे आहेत त्याच्यात 2 तणनाशक एकत्र. हे बघा, पायरिथ्रोएबॅक सोडियम प्लस क्विझोलोफॉप इथाईल एकत्रित तणनाशक आहे. पण त्याच्याऐवजी तुम्ही पायरिथ्रोएबॅक सोडियम वेगळं घेतलं हे आणि क्विझोलोफॉप इथाईल वेगळं घेतलं, ते फवारताना एकत्र केले तर याच्यापेक्षा खर्चही कमी लागेल आणि रिझल्ट सुद्धा चांगले येतील. उगवण पश्चात तणनाशक आहेत हे अधिक क्यूफॉप असं वापरू शकता, किंवा गवतवर्गीय तणांसाठी व्हिप सुपर वापरू शकता, टर्गा सुपर वापरू शकता. हे दोन्ही एकत्र असलेलं वापरू शकता. मात्र याचा खर्च आणि रिझल्ट याच दोन्हीबद्दल थोडी शंका आहे. त्यामुळं हे अधिक क्यूफॉप उगवण पश्चात आपण वापरू शकतो. कापसामध्ये अनिवडक तणनाशकाचा वापर पिकावर न पडू देता स्वतःच्या जबाबदारीवर करू शकता. थोडासा कापूस मोठा झाला की थोडा टणक झाला तर तुम्हाला जर वापरायचं तुम्ही वापरा. आम्ही याची शिफारस करत नाही. बरेच शेतकरी वापरतात. समजा तण कवळं असेल तर आपलं ओंडो आहे, पॅराकॉट डायक्लोराईड. तण थोडंसं निब्बर झालं असेल तर मुळापर्यंत मरण्यासाठी ग्रेटा 71 आहे, किंवा ग्लायफोसिनेट अमोनियम जे आहे बिग ब्रँड याचा सुद्धा वापर तुम्ही उभ्या कापसामध्ये कापसावर न पडता फक्त तणावर हवा नसताना पिकावर न उडता असं जर वापर करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जबाबदारीवर वापर करू शकता. याची शिफारस आम्ही करत नाही. बरेच शेतकरी वापरतात आणि त्याचा थोडासा झटका पिकाला लागतो. मात्र जरा काहीच आपल्याकडे पर्याय नाही, पण आपल्याला खूप चांगला पर्याय तुम्हाला हेकचा आहे, त्यामुळे हे याची गरज पडणार नाही. पण जर वापरायचं असेल तर तुम्ही पिकावर न पडता पानावर न उडता हवा नसताना शांततेत त्याचा फवारा करू शकता. हे झालं कापसातले तणनाशक.